अजून तुम्हाला सांगतो, आता जर बघितलं तर वाढतं कॅन्सरचं वाढतं प्रमाण बघितलं तर अंगावर काटा मारतो. माझ्याकडे बघितलं, पहिलं माझ्याकडे यायची माणसं तर एक 4 वर्षापूर्वी बघितलं तर 100त 3-4 जास्तीत जास्त 5 लोक असायची 100तली कॅन्सरची. पण आज बघितलं तर 100मध्ये 25 ते 30% लोक कॅन्सरचे येतात माझ्याकडे. 25 ते 30 म्हणजे कॅन्सर 25%वरती 30%वरती आला म्हणायला हरकत नाही, अशी भीती वाटायला लागली मला. कारण मागही पेपरला मी एकदा बातमी वाचली होती की 2025 पर्यंत कम से कम 87% लोक हे कॅन्सरग्रस्त असू शकतात. मी पेपरला न्यूजपेपरला बातमी वाचली होती. अहो 2025 मध्ये आता 22 चालू आहे, 23, 24 आणि 25 2-3 वर्षामध्ये. कारण मला ही गोष्ट पटते, खरं सांगायचं तर पटते. कारण तेवढं आता झालेलंच आहे, तर काय करूया, काय करणार काय. म्हणून विनंती करून सांगतो, कॅन्सरला घाबरू नका. पहिली गोष्ट माता भगिनींना विनंती आहे, कॅन्सरला जास्त घाबरायचं नाही. कुठली गाठ आहे काय आहे आपण लगेच काय करतो, त्याचं भीती बाळगायला लागतो, किरकोळ जरी असेल तर. मेन म्हणजे आज माता भगिनींना ब्रेस्टला कॅन्सर होणं प्रमाण वाढलेलं आहे. ब्रेस्टमध्ये गाठ आली, त्याची बायोप्सी केली, कॅन्सर झाला, काय झालं, ह्या गोष्टी खूप वाढायला लागलेल्या आहेत. गर्भाशयातले कॅन्सर वाढायला लागलेले आहेत. मी पाया पडून सांगतो, ते जरा ऐकलात तर बरं होईल. कारण कसं आहे, आयुष्य परत परत नाही, एकदाच जन्माला येणार, एकदाच मरणार तुम्ही. पुरुष मंडळींना तरी मूळव्याधीच्या ठिकाणी कॅन्सर व्हायला लागलेले, पोटातले कॅन्सर, घशाचे कॅन्सर. ते काय बाई खातात का नाही. कसं आहे, कॅन्सर पासून वाचा. मी कळकळीची विनंती करू सांगतो, पण कॅन्सरला घाबरू नका. मूळव्याधीच्या ठिकाणी काय काय खाता तुम्ही, त्याच्यामुळे कॅन्सर वाढायला लागलेलं आहे. तर खाऊ नका, पिऊ नका. खायचं आहे तर चांगलं खावा. चांगलं काय वाईट काय आपल्याला समजायला पाहिजे, ते समजून घेऊन राहा आणि त्यानुसार तुम्ही जगायला पाहिजे. तर कॅन्सर होऊ नये याच्यासाठी मी थोड्या गोष्टी सांगतो तुम्हाला, तर तुम्ही ऐकलात. काळजी घ्यायला काय हरकत आहे ना आपल्याला. तर बघा काय काय करू शकता तुम्ही, कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी तुम्हाला सांगतो. साध्या साध्या गोष्टी असतात. जर तुम्हाला वाटत असेल आपलं आरोग्य चांगलं राहावं, निरोगी राहावं, गाठी होऊ नये, शरीरात काय होऊ नये, तर निरगुडीची पानं माहिती आहे. निरगुडी माहिती आहे का तुम्हाला. निगडी लिगडी काय म्हणतात तिकडे, निरगुडी म्हणतात ना. निरगुडी माहिती आहे, निरगुड. हा, तर निरगुडची पानं घ्या, त्याचा पाव चमच्यापेक्षाही कमी रस काढायचा, हा प्यायचा आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करायचं आहे. 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगायचं झालं तर हळद आपल्या घरामध्ये असते, हळदीची गोळी करा. हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळी करायची, ती सकाळी तुम्ही तोंड धुतल्यानंतर जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ही गिळायची. हळद बघा आपल्या स्वयंपाकघरात आपली पूर्वज खरंच खूप हुशार होते. पूर्वजाने आपल्याला सगळं स्वयंपाकघरात आणून दिलेलं आहे, पण आपल्याला ते माहिती नाही. जर समजा तुम्ही हळदीची गोळी करून घेतला, हळद बघा जखमेवर टाकल्यानंतर जखम भरते की नाही. स्वयंपाकघरात अचानक लागलं, तुम्हाला कापलं, काय करता तुम्ही, हळद लावता, रक्त थांबतं की नाही, जखम भरून येते की नाही. पण ही गोष्ट आपल्याला बघा साधी नाही, किरकोळ नाही, ही गोष्ट आपण त्याच्यासाठी पण वापरू शकतो. हळदीची गोळी करून जर तुम्ही घेतलात तरी सुद्धा तुमचे आरोग्य चांगलं राहू शकतं, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही.